नागपुरात भयंकर निष्काळजीपणा हुडकेश्वरमध्ये स्टाईल आणि ग्रेनाइट चढवताना जीवघेणा अपघात। एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू। पिकअपमध्ये गाडीच्या मालकाने सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे हा निर्दयी तरुणाला आपला जीव गमवावा लागला। नेमकं घडलं काय, कोण जबाबदार, पाहूया या धक्कादायक घटनेचा संपूर्ण अहवाल। टाइल्स आणि ग्रेनाइट चढवताना घडला भीषण अपघात। पिकअप गाडी एका बाजूला झुकली आणि 20 ग्रेनाइट पीस अंगावर पडलेत। यात संकेत खडतडकरचा जागीच मृत्यू झालाय, तर जितेंद्र टेकाम गंभीर जखमी झालेत। गाडीचा मालक वैभव सलामे याच्यावर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। नेमकं काय घडलंय? हुडकेश्वराच्या वंशिका टाइल्स आणि ग्रेनाइट सेंटरमध्ये 19 वर्षीय जितेंद्र टेकाम आणि संकेत खडतडकर टाइल्स आणि ग्रेनाइट चढवण्याचे काम करीत होते। 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान पिकअप गाडी क्रमांक MS40 CT 1676 गाडीचा मालक 25 वर्षीय वैभव रतम सलामे त्याने या दोघांना 10 फूट लांबीचे 10 ग्रेनाइट पीस गाडीत चढवायला लावलेत। नेमके घटनास्थळी काय घडलं? शेवटचा ग्रेनाइट पीस चढवताना गाडी एका बाजूला झुकली आणि संपूर्ण 20 ग्रेनाइट पीस थेट जितेंद्र आणि संकेत यांच्या अंगावर पडलेत। यामध्ये संकेतचा जागीच मृत्यू झालाय, तर जितेंद्र टेकाम हे गंभीर जखमी झालेत। अतिरक्तस्रावामुळे संकेतचा मेडिकल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालाय। हा अपघात नव्हे, हा निष्काळजीपणाचा बळी आहे। कामगारांना सुरक्षेचे कोणतेही साधन न दिल्यामुळे निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला। या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक नखाते यांनी आरोपी वैभव सलामे यांच्या विरुद्ध कलम 106, 125 अ भारतीय कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। एक निष्काळजी मालक आणि एक निष्पाप जीव आणि एक हृदयद्रावक घटना। आज संकेत खडतकर आपल्या कुटुंबाचा आधार होता, पण केवळ सुरक्षेच्या अभावामुळे त्याने आपला जीव गमावला। या घटनांमधून काही शिकायचं की अशाच प्रकारे आणखी निष्पाप कामगारांचे प्राण जात राहणार। दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी टाळणाऱ्या मालकांना अद्दल घडविली पाहिजे। आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू। पाहत राहा सिटी न्यूज।